नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ कन्या राशीच्या जातकांसाठी केवळ एक राशी भविष्य नाही तर तुमच्या आयुष्याला वाचवणारा एक मोठा इशारा आहे. तुमच्या पाठीमागे एक असा गुप्त डाव रचला जातो ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. असा डाव जो तुम्हाला आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी रचला गेला आहे. तुमच्या जवळचा पण तुमच्या मनातून दुश्मन असलेली व्यक्ती तुमच्या सतत लक्ष देऊन आहे. पण घाबरू नका, स्वामी समर्थाची कृपा त्यांच्यावर आहे. मंडळी, स्वामी समर्थांची कृपा त्यांच्यावर आहे, कारण काटाचा पर्दाफाश होणार आहे आणि हा गुप्त डाव उघडीस आणणार आहे. ती एक बाई नक्की कोण आहे, ती एक स्त्री तुम्हाला कशी वाचवणार आणि तुम्ही आज कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. माझ्या लाडक्या भक्तांनो, आपण आता समजून घेऊया की कन्या राशीच्या लोकांच्या विरुद्ध नक्की कोणता गुप्त डाव रचला जात आहे. कन्या राशीचे व्यक्ती स्वभावाने अतिशय प्रामाणिक, मेहनती, समोरच्यांना डोळे झाकून मदत करणाऱ्या असतात. तुमच्या या चांगुलपणाचा आणि भोळ्या स्वभावाचा फायदा आज तुमचे शत्रू घेत आहे. गेल्या काही दिवसापासून, काही वर्षापासून तुमच्या आयुष्यात अचानक काही विचित्र गोष्टी घडत असतात. तुम्हाला दिसत असतील कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात विनाकारण मोठे अडथळे येणे, हातात आलेला मोठा पैशाचा व्यवहार शेवटच्या क्षणी रद्द होणे, घरातील सदस्यांमध्ये छोट्या छोट्या कारणावरून होणारे वाद आणि घरात जाणवणारा ताण. भक्तांनो, हे सहज किंवा अपघाताने घडत नाही. तुमच्या पाठीमागे खूप मोठा गुप्त डाव शिजतो. तुमच्या प्रगतीवर जवळची एक अशी व्यक्ती आहे जी बाहेरून तुमच्याशी खूप गोड बोलते, रोज तुमची विचारपूस करते, पाठीमागे तुमच्याच खांद्यावर बंदूक ठेवून तुमच्यावर वार करत असते. ती व्यक्ती तुमच्या सर्वात गुप्त गोष्टी, तुमचे आर्थिक नियोजन, तुमच्या कामाच्या बाजूचे गैरफायदा घेत आहे. तुम्हाला समाजात किंवा कुटुंबाच्या नजरेत पाडणे, तुमच्यावर खोटे आळ आणणे आणि तुमची मानसिक शांतता पूर्ण उद्ध्वस्त करणे, हाच या कपटी डावचा मुख्य उद्देश आहे. बरोबर ऐकलं मंडळी. पण लक्षात ठेवा, पाप कितीही गुप्तपणे केलं तरी स्वामींच्या नजरेतून ते लपून राहत नाही. कारस्थानाचा भुरका लवकरच फाटणार आहे. चला तर मंडळी, आता आपण न वेळ घालवता दुसऱ्या भागाकडे जाऊ. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. भक्तांनो, आता आपण या संपूर्ण व्हिडिओतल्या सर्वात महत्त्वाच्या रहस्यमय उलगडा करणार आहोत. ज्या दुश्मनाने तुमच्या विरुद्ध इतकं भयंकर आणि गुप्त कपटी डाव रचला आहे, ज्या डावाचा भुरका फाडणारी आणि तुमच्या समोर सत्य आणणारी ती एक बाई नक्की कोण? स्वामी समर्थांच्या कृपेने ही स्त्री एक ढाल बनून तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि स्वामींच्या संकेतानुसार ती स्त्री खालील 3 पैकी एक असणार आहे. तुमचीच एखादी दुर्लक्ष नातेवाईक, घरातील स्त्री. जी अशी स्त्री असू शकते जिच्याकडे कदाचित तुम्ही पूर्वी फारसे लक्ष दिले नसेल किंवा जिच्याशी तुमचे जास्त बोलणे नसेल, पण ती स्वभावाने अतिशय प्रामाणिक आणि तिच्यावर स्वामींची प्रचंड श्रद्धा आहे. ती तुमच्या शत्रूच्या चालीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि योग्य वेळी येताच ती तुम्हाला सर्व पुरावे दाखवून सावध करेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी शांत आणि हुशार राहून जर हा कपटी डाव तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या संबंधित असेल, तर तुमच्या ऑफिसमधील किंवा कामाच्या ठिकाणाची एक अत्यंत शांत समज स्त्री तुमच्या मदतीला येऊन दुश्मनाने तुमच्या विरोधात रचलेले षडयंत्र तिच्या लक्षात आले की आणि ही तुम्हाला ह्या जाळ्यात अडकवण्यापासून वाचवेल. स्वामी एक निष्ठावंत भक्त किंवा अनुभवी स्त्री. ती तुमच्या ओळखीतील एखादी वयोवृद्ध अनुभवी व्यक्ती, स्वामींची भक्ती करणारी स्त्री असू शकते. जेव्हा तुम्ही निराश असाल तेव्हा ती तुम्हाला एक असा शब्द किंवा असा संकेत देईल ज्यामुळे दुश्मनाचा संपूर्ण डाव तुमच्या नजरेत उघडा पडेल. भक्तांनो, ही स्त्री जेव्हा तुम्हाला काही सांगण्याचा किंवा इशारा देण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तिच्या बोलण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. स्वामींनी तिला तुमच्या रक्षणासाठी पाठवलेले आहे.
भक्तांनो, आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत. सत्य काय आहे हे समजल्यानंतर आता कन्या राशीच्या लोकांना प्रत्यक्षात काय पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, सावध राहाल तरच सुरक्षित राहाल. शत्रूचा कपटा डाव उघडीस येत असतानाच्या काळात तुम्हाला पुढील काही मिनिटे आपल्या गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष द्यावे लागेल. आर्थिक व्यवहारातील प्रचंड सतर्क ठेवा. कन्या राशीच्या भक्तांनो, पुढील काही दिवस कोणत्याही नवीन करारावर, कागदपत्रावर किंवा पैशाच्या व्यवहारावर आंधळा विश्वास ठेवून सही करू नका. शत्रूचा मुख्य डोळा तुमच्या संपत्तीवर आहे, पैशावर आहे. तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला मोठ्या फायद्याचे आमिष दाखवून एखाद्या संकटात अडकवण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे रोख रक्कम असो किंवा ऑनलाईन व्यवहार, प्रत्येक गोष्टी दोनदा तपासून पाऊल उचला. कन्या राशीच्या जातकांनो, तुमची सर्वात मोठी चूक ही असते की ते मनात खूप साफ असतात आणि आपल्या आनंदाच्या गोष्टी, सर्वांना, योजना किंवा भविष्यातील प्लॅन्स लगेच दुसऱ्यांना सांगून टाकतात. पण भक्तांनो, आता मौन सर्वाधिक समाधान हा मंत्र लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या घरातील, नोकरीतील किंवा व्यवसायातील कोणतीही गुप्त गोष्ट कोणालाही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका. दुश्मनाचा हेच हेतू असतो, तुमचा प्लॅन फ्लॉप करणे. आणि गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा. तुमच्या अवतीभोवती असे काही लोक आहेत जे अचानक तुमच्याशी खूप गोड बोलायला लागले आहेत, जे अचानक तुमची खूप काळजी दाखवत आहे. लक्षात ठेवा, अति गोड बोलणारी माणसे नेहमी पोकळ असतात. हा दुश्मनाचा तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा डाव असू शकतो. अशा लोकांच्या अचानक दाखवलेल्या प्रेमात भुलू नका आणि त्याच्यापासून थोडे सुरक्षित अंतर ठेवूनच वागा. मानसिक तणाव आणि भिंतीवर मात. शत्रूचा हा डाव केवळ आर्थिक नाही तर तो तुम्हाला मानसिकदृष्ट्या खेचवण्याचा आणि तुम्हाला विनाकारण भीती वाटू शकते. रात्री झोप न येणे किंवा चिडचिड होणे असे प्रकार घडतील. पण हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला संयम आणि स्वामीवर निष्ठा ठेवायची आहे. जेव्हा जेव्हा मन अस्तव्यस्त होईल तेव्हा मनातल्या मनात स्वामी समर्थ नामस्मरण सुरू करा. त्या स्त्रीच्या संकेताकडे लक्ष द्या. जसे मी आधीच्या भागात सांगितले की एक स्त्री तुमच्या रक्षणासाठी स्वामींनी पाठवलेली आहे. ती स्त्री जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल इशारा देईल तेव्हा तिच्या बोलण्याकडे क्षुल्लक समजून दुर्लक्ष करू नका. तिने सांगितलेल्या गोष्टी शांतपणे पडताळून पहा. स्वामींचे संकेत नेहमी सूक्ष्म असतात, ते समजून घेणे तुमची जबाबदारी आहे. कन्या राशीच्या जातकांनो, हा सावधानतेचा काळ फार मोठा नाही. फक्त पुढील काही दिवस तुम्हाला हा संयम आणि चातुर्य दाखवणे आहे. कारण जेव्हा शत्रूचा पराभव होतो तेव्हा विजय तुमचाच असतो. त्यासाठी आयुष्यात येऊन सतर्क राहणं हेच आपल्यासाठी सकारात्मक आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आता आपण या संपूर्ण अध्यायातील सर्व पवित्र आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात आलो आहोत. ज्याप्रमाणे अंधार कितीही दाट असला तरी दिव्याची लहानशी ज्योत त्याला नष्ट करून दाखवते, अगदी त्याचप्रमाणे शत्रू कितीही मोठा गुप्त कपटी डाव रचला असला तरी स्वामी समर्थाच्या भक्तीची ताकद त्यांना एका क्षणात भस्म करू शकते. कन्या राशीच्या जातकांनो, घाबरण्याची किंवा विचार पडण्याची अजिबात गरज नाही. जेव्हा संकट मोठं असतं तेव्हा स्वामींच्या नामस्मरणाची, उपायाची शक्ती त्याहून अधिक पटीने कार्य करत असते. आज मी तुम्हाला असे काही दिव्य महाउपाय सांगणार आहे जे तुम्हाला या संकटातून सुखरूप बाहेर काढतील, पण तुमच्या अवतीभोवती संरक्षणाचे एक असे कवच तयार करतील की कोणताही शत्रू तुमचे वाईट करू शकणार नाही. पहिला महाउपाय, तारक मंत्राचा संकल्पसिद्ध जप. भक्तांनो, स्वामी समर्थाचा तारक मंत्र केवळ काही शब्दांचा समूह नाही तर तो प्रत्यक्ष ब्रह्मांडनायाचा आशीर्वाद आहे. दररोज सकाळी 8 ते 7 या वेळी, ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो, त्या घरातील देवघरासमोर किंवा स्वामींच्या तसबीर समोर बसून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. त्यानंतर स्वामींना लाल रंगाचे फूल किंवा फळाचे पान अर्पण करा. हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन मनात संकल्पना करा, हे स्वामी राया, माझ्या आणि माझ्या कुटुंबावर येणारे सर्व दृष्टी संकटाचा, दुश्मनाचा कपटी डाव नाश होऊ दे. त्यानंतर 11 वेळा पूर्ण श्रद्धेने तारक मंत्राचा जप करा. तारक मंत्रातील रसाळ आणि शक्तिशाली वाक्य आठवा. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य
ते आहे रे मना. जेव्हा तुम्ही हे मनापासून बोलला तेव्हा तुमच्यातील सर्व भीती, चिंता, नकारात्मकता क्षणात गायब होईल आणि तुमच्या पाठीशी स्वामीचे अदृश्य बळ उभे राहील. दुसरा महाउपाय, कापूर, लवंग आणि काळ्या उडीदेचा सिद्ध उपाय. दुश्मनाने तुमच्या विरुद्ध जी नकारात्मक ऊर्जा पसरवली आहे ती नष्ट करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी वस्तू उपाय आहे. कसे करायचे? दररोज रात्री झोपण्यापूर्वी एका मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात थोडासा शुद्ध कापूर घ्या. त्यावर 2 अखंड लवंगा, 7 काळ्या उडीदाचे दाणे ठेवा. ते तुमच्या घरातील मुख्य दरवाजाजवळ किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवून प्रज्वलित करा. त्याचा धूर पूर्ण घरात पसरू द्या. हा प्रयोग सलग 7 ते 8 दिवस. ह्या उपायामुळे घरातील कोणतीही वाईट नजर, करणी किंवा दुश्मनाने टाकलेली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे जळून खाक होते आणि घरातील वातावरण सकारात्मक होते. भक्तांनो, जसे की आधी सांगितले की या कपटी डावाचा पर्दाफाश करणारी ती एक बाई तुमच्या आयुष्यात येणार आहे. पण ती येण्यासाठी तिने सांगितलेले सत्य तुम्हाला योग्य वेळी समजण्यासाठी तुमच्या स्वामीवरील श्रद्धा अठ्ठळ असली पाहिजे. दर गुरुवारी स्वामी समर्थाच्या केंद्रात किंवा घरातील स्वामींच्या फोटोवर मिश्री आणि दुधाचा नैवेद्य दाखवा. खडी साखर कोणत्याही गरजू स्त्रीला किंवा वयोवृद्धाला, मातेला अन्न किंवा वस्त्राचे दान करा. स्त्री शक्तीचा सन्मान करा, कारण जेव्हा तुम्ही जगदंबेचे स्त्री शक्तीचा आदर करता तेव्हा स्वामी समर्थ त्यांच्या रक्षणासाठी एखाद्या स्त्रीच्या रूपात ढाल बनून उभे राहतात. चौथा महाउपाय, कुलदेवता मारुतीरायाची उपासना. कन्या राशीच्या जातकांनो, भक्तांनो, तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे. जेव्हा दुश्मन तुमच्यावर गुप्तवार करतो तेव्हा बुद्धी भ्रष्ट होण्याची शक्यता असते. यासाठी रोज सकाळी हनुमान चालीसाचं एक पाठांतर नक्की करा. मारुतीराया हे संकटात सोडवणारे आणि बुद्धी देवणारे देवता आहे. मारुतीराया आणि स्वामी समर्थाचे नामस्मरण केल्याने दुश्मनाचे सर्व कारस्थाने त्याच्यावरच उलटतील आणि उलटा डाव पडेल. कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, स्वामी समर्थांना दासबोध आणि आपल्या लीलामधून नेहमीच सांगितलेले आहे की ज्यांचा भाव सच्चा त्याला स्वामींचा पाठीपक्का. तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही कोणाचे वाईट केले नाही. तुमचा स्वामी तुमचा हात कधीही सोडणार नाही. शत्रूने कितीही योजना आखल्या तरी, गुप्त डाव रचले तरी स्वामींच्या एका कृपादृष्टीने हे सर्व धुळीत मिळेल. हे चरणी उपाय आजपासून करायला सुरुवात करा. तुमचा विश्वास डगमगू देऊ नका. विजय तुमचाच होणार आहे. कन्या राशीच्या माझ्या भक्तांनो, आज आपण कन्या राशीच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या संकटाबद्दल, दुश्मनाच्या त्या कपटी डावाबद्दल, त्यातून मार्ग काढणाऱ्या त्या स्त्रीबद्दल सविस्तर चर्चा केली. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन की संकट आयुष्य बदलण्यासाठी येतात, नष्ट करण्यासाठी नाही. जेव्हा स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे असतात तेव्हा जगातील कोणतीही वाईट शक्ती किंवा दुश्मनाचा डाव आपल्या बालही बाका करू शकणार नाही. ज्या स्त्रीचा उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये केला आहे, स्त्री स्वामींचा एक दूत म्हणून तुमच्या आयुष्यात येईल. ती तुम्हाला योग्य वेळी सत्य दाखवेल. फक्त तुमची नजर सतर्क ठेवा आणि स्वामीवरील विश्वास अठ्ठळ ठेवा. स्वामी समर्थाचा संदेश. स्वामी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यांनी तुमच्या पाठीमागे कपट रचले आहे त्यांना तुमच्या कर्माचे फळ स्वामी नक्की देतील. तुम्ही मात्र तुमचा धर्म, प्रामाणिकपणा आणि भक्ती सोडायची नाही. भक्तांनो, जर तुमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन, स्वामी कृपेचा संदेश देणारा वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जेणेकरून हा संदेश इतका कन्या राशीच्या भक्तीपर्यंत पोहोचेल. तुमच्या कन्या राशींच्या मंडळींनो, नातेवाईकांनो हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही ह्या कपट्या डावापासून वेळेवर सावध होतील. आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबून ऑन क्लिक करा. कमेंट्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे नक्की लिहा. तुमच्या सर्व अडचणी दूर व्हावो, स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी प्रत्येक वेळेस करत असते. तुम्हाला असेच राशी भविष्याचे नवनवीन अपडेट्स व्हिडिओ पाहण्यासाठी, नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. चला तर मंडळी, भेटू अशाच एका रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना बाय.